नमस्कार, माझे नाव अलिशा नार्वेकर आणि हांव सेतू सेंटरान ॲज अ चाइल्ड डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणून काम करता. या व्हिडिओन हांव तुमकां ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर एक्टिविटी डिसऑर्डरा बद्दल इन्फॉर्मेशन दितले. ADHD इज अ न्यूरो डेव्हलपमेंट कंडिशन. न्यूरो डेव्हलपमेंट म्हणजे ही एक ब्रेन रिलेटेड परिस्थिती. ओके, आणि हे केन्ना जाता जेन्ना भुरगो आवयच्या पोटान आसता. ओके, जेन्ना स्टार्टिंग 5व्या विकाचे ब्रेन फॉर्म जावपाक लागता तेन्नाच हे कंडिशन जाता भुरग्याक. ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर एक्टिविटी डिसऑर्डर हितून आमी 3 मेन सायन्स पळयता. पहिली मेन सायन आसा ती म्हणजे पुअर अटेन्शन. पुअर अटेन्शन म्हणजे लक्ष ना लावप किंवा कॉन्सन्ट्रेशन करपाक डिफिकल्टी जावप. दुसरी जी आमी सायन पळयता ती म्हणजे रेस्टलेसनेस. रेस्टलेसनेस म्हणजे एका जाग्यार बसपाक डिफिकल्टी जावप, चड वगत बसो शकना किंवा बसले सुद्दां जाल्यार फिजिटीनस किंवा हातीन कितें घेवन टकटक आवाज करप, हे सगळे रेस्टलेसनेसान येता. आणि लास्ट जे आमी म्हणटा ते इम्पल्सिविटी. ओके, इम्पल्सिविटी म्हणजे कितें फुडें जातले, ओके, कॉन्सिक्वेन्स कितें जातले किंवा तेजो रिजल्ट कितें येतले हे न चिंतता डिसिजन घेवप किंवा एक्ट करप. कितें उलोवन सोडप, फुडें कितें जातले, कितें कोणाक वायट दिसतले हे चिंतिनासतना उलोवन सोडप किंवा करून सोडप की फुडें कितें जातले हे न चिंतता. आता आमी अर्ली सायन्स ऑफ ADHD पळोवया जे आमकां प्री स्कूल एज ग्रुपान दिसूं शकता. सगळ्यान पयली आमी इनअटेन्शनाचे सायन्स पळोवया. इनअटेन्शनान सगळ्यात पयली जी सायन आमकां दिसता ती म्हणजे फेल्स टू गिव क्लोज अटेन्शन टू डिटेल्स ऑर मेक केअरलेस मिस्टेक. ओके, बारीक लक्ष दिवपाक किंवा डिटेल ओळखून काडपाक हितून तांकां डिफिकल्टी जाता. ओके, आणि ती बारीक बारीक केअरलेस मिस्टेक्स करता. खबर आसता तांकां की कशें करप, पण तरी बेगीन बरोवपाच्या कारणां लागून किंवा बेगीन काम सोंपोवपाच्या कारणां लागून ते बारीक बारीक मिस्टेकी करता. दुसरें आसा ते हॅज डिफिकल्टी सस्टेनिंग अटेन्शन. ओके, एका टास्काचेर चड वगत अटेन्शन दिवपाक, कॉन्सन्ट्रेट करपाक तांकां डिफिकल्टी जाता. सो ते एक वेळ 10 मिनटां बीन बसतले आनी तेज्या वयर मागीर तांकां डिस्ट्रॅक्ट जातले, ते उठून वयतले किंवा आनीक कितें करतले. डज नॉट अपियर टू लिसन. ओके, डे ड्रिमींग करप चडशें की तुमी कितें सांगता पण ते आपलेच कितें तरी चिंतता. ओके, आनी मागीर तुमकां परत तांकां सांगचें पडटा, रिपीट करचें पडटा, आयकलें तुवें हांवें कितें म्हटलें काय म्हणून. स्ट्रगल्स टू फॉलो थ्रू ऑन इंस्ट्रक्शन. ओके, सपोज तुमी कितें इंस्ट्रक्शन दिले, स्पेशली मल्टी स्टेप कमांड दिले, हे वनान सईक दी, सई कडल्यान हे मागीर पेन घे आनी मागीर रमेशाक दी. अशें जेन्ना आमी मल्टी स्टेप इंस्ट्रक्शन दिता तेन्ना भुरगो कन्फ्यूज जाता आनी तो विसरता. किंवा एकूच इंस्ट्रक्शन फॉलो करतलो आनी परत येवन मागीर तुमकां विचारूं शकता की तुवें आनीक कितें सांगलें रे आपल्याक. फिफ्थ आसा ते म्हणजे हॅज डिफिकल्टी विथ ऑर्गनायझेशन. ओके, तेंची बुकां, तेंची खेळणी वेवस्थीत दवरपाक जाय हें तांकां तितकें जमना. सो तेंची बुकां मागीर खेळणी सगळीं मिक्स आसता, कपडे सगळे मिक्स आसता. ओके, इवन बरोवपाचें रायटींग वर्क सुद्दां मॅथ्स बुकारूच बरोवपाक जाय अशें तेंचें आसना. ते सगळे कन्फ्यूज करून एका दुसऱ्या पेजीर बरोवं शकता किंवा आनीक खंयच्या बुकार बरयता एंड सो ऑन. अवॉइड ऑर डिसलायक टास्क रिक्वायर अ लॉट ऑफ थिंकींग. ज्या टास्कान खूब मेंटल एफर्ट घालचे पडटा किंवा खूब तकली लावची पडटा ते टास्क तांकां करपाक आवडना. सो ते रिजन्स दितले, आपल्याचो हात दुखता, आपल्याक वाज येयलो, आपल्याक टॉयलेटीक वचोंक जाय. ओके, आनी अशें करून ते अवॉइड करूंक सोदता ते टास्क. लुजीस थिंग्स. ओके, आपल्याच्यो गरजेच्यो वस्तू ज्यो आसता, पेन्सील इम्पॉर्टंट आसा किंवा रबर इम्पॉर्टंट आसा, ह्यो वस्तू सांबाळपाक तांकां डिफिकल्टी जाता. सो ती एक वेळ स्कुलान एक दीस पेन्सील सांडून येतली, दुसरे दिसा रबर सांडून येतली. ओके,
इज इजिली डिस्ट्रॅक्टेड. सपोज ती कितें बसला करता अभ्यास, ओके, आनी अचानक कसलो आवाज येयलो किंवा कितें दिसलें तांकां जाल्यार रोखडीच डिस्ट्रॅक्ट जातले, ओके, वचून पळयतले आनी मागीर तांकां डिफिकल्ट जातलें परत त्या टास्कार येवपा खातीर. आणि लास्टली इज फॉरगेटफुल इन डेली एक्टिविटीज. ओके, आपले जे डेली एक्टिविटीज असता, ब्रशिंग करप, मागीर टॉयलेटीक वचप, न्हावप, हे एक्टिविटीज तांकां परतून परतून याद करून दिवचे पडटा. ओके, चल रे ब्रश कर रे, चल रे टॉयलेट कर रे, अशें करून तांकां याद दिवचे पडटा. तर हे जालें नो सायन्स ऑफ इनअटेन्शन. आता आमी हायपर एक्टिविटी आनी इम्पल्सिविटीचे सायन्स पळोवया. सगळ्याकून पयली जी सायन येता ती म्हणजे फिजिट्स विथ हँड्स ऑर फीट. ओके, एका जाग्यार बसली सुद्दां तेंचे हात आनी पांयाचेर तांकां कंट्रोल आसना. ओके, सो मदींच ते पांय घेवन टक 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 आवाज करतली, पेन घेतली, कितें आनीक करतली, मदींच तांकां खाज येतली, मदींच ती नाकान बोट घालतली, मदींच आनीक कितें गुठलो करतली पेपराचेर, आनी अशें करून तेंचे हात आनी पांय कंटिन्युअसली चालूच आसता. दुसरी सायन आसा ती म्हणजे हॅज डिफिकल्टी रिमेनिंग सीटेड. एका जाग्यार चड उगत बसपाक तांकां डिफिकल्टी जाता. रन्स अबाउट ऑर क्लायम एक्सेसिवली. तांकां धांवपाक, वयर सकयल चडपाक, हे करपाक तांकां खूब आवडटा. डिफिकल्टी एंगेजींग इन एक्टिविटीज क्वायटली. तांकां समजा तुमी कसली एक्टिविटी दिली जी बसून करपाक जाय, ग्रुपान बसून करपाक जाय किंवा उगी रावन करपाक जाय, जाल्यार त्यो एक्टिविटीज तांकां करपाक वाज येता. तांकां कसल्यो एक्टिविटीज जाय जितून तांकां धांवपाक, बोबाळ करपाक, वयर सकयल चडपाक, ह्यो जेन्ना तांकां एक्टिविटीज गावता तेन्ना तांकां मजा येता. एक्ट एज इफ ड्रिवन बाय मोटर. अशें दिसता की तेंच्या बॉडीन असो मोटर लायला. ओके, सो खूब एक्टीव आसता, अशें दिसता की थकाच नाही, दीसभर खेळ्ळे, दीसभर डान्स केलो, पण तरी एट दी एंड ऑफ द डे थकानाय, अशें दिसता की कितकी एनर्जी आसता तेंचे कडेन. टॉक्स एक्सेसिवली. खूब बडबड करप. ओके, गरज नासतना थंय सुद्दां खूब एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिवप. ब्लट्स आउट आन्सर्स बिफोर क्वेश्चन हॅव बीन कंप्लीटेड. तुम्ही सपोज तांकां कितें विचारपाक गेले, कितें सांगपाक गेले, जाल्यार तुमी सांगच्या पयलीं, विचारच्या पयलींच तुमचो क्वेश्चन कंप्लीट जावच्या पयलींच ती आन्सर दितली किंवा तुजी सेंटेन्स सुद्दां ती कंप्लीट करतली. डिफिकल्टी वेटिंग ऑर टेकिंग टर्न्स. ओके, आपल्याचो टर्न येसर आपल्याचो पेशन्स तेंचे कडेन आसना. ओके, सो तांकां डिफिकल्टी जाता रावपाक, टर्न येसर रावपाक तांकां डिफिकल्टी जाता. आनी इंटरप्ट्स ऑर इंट्रूड अपॉन अदर्स. ओके, सो दोगां जाणां कोणी उलयता, कितें करता जाल्यार आपूण वचून मदीं तांकां इंटरप्ट करता, तेंच्या वांगडा उलोवंक लागता. ओके, आनी अशें करून ते डिस्ट्रॅक्ट करता तांकां. तर ह्यो जाल्यो नो सायन्स ऑफ हायपर एक्टिविटी आनी इम्पल्सिविटीच्यो. हाऊ टू नो इफ अ चायल्ड हॅज ADHD. ओके, सगळ्याकून पयलीं जे आमकां मेन आयडेंटिफाय करपाक जाय की बिहेवियर ऑब्जर्वड इन 2 or more सेटिंग्स. ओके, हे जे सगळे हांवें नो इनअटेन्शनाचे, नो हायपर एक्टिविटीचे सायन्स जे हांवें एक्सप्लेन केल्यो, ओके, त्यो फक्त स्कुलानूच आसपाक जायना, तर त्यो घरान सुद्दां आसपाक जाय. ओके, फक्त स्कुलान मस्ती करता, फक्त स्कुलान बसना एका जाग्यार, पण घरा कडेन बऱ्या भशेन बसता जाल्यार ताका आमी ADHD म्हणिना. किंवा फक्त घरा कडेनूच मस्ती करता, घरा कडेन बसना, घरा कडेन सगळ्याक खूब एनर्जेटीक दाखयता, पण स्कुलान शांतपणे बसता, फॉलो करता सगळे, जाल्यार ताका आमी ADHD म्हणिना. ओके, ADHD हे 2 or more सेटिंग्स, म्हणजे स्कुलांनी आसपाक जाय, घरा कडेनूय आसपाक जाय, तशेंच आनीक खंय क्लासीक वयता जाल्यार सुद्दां आसपाक जाय. नेक्स्ट आसा एटलिस्ट 12 out of 18 सायन्स. ओके, सो नो सायन्स इनअटेन्शनाच्यो आनी नो सायन्स हायपर एक्टिविटी इम्पल्सिविटीच्यो मेळून 18 सायन्स जाल्यो. तितूंच्यो एटलिस्ट 12 सायन्स तरी भुरग्या भितर आमी पळोवपाक जाय.
नेक्स्ट असा डज इट अफेक्ट चाइल्ड्स फंक्शनिंग. ओके, हे सगळे सायन्स त्याच्या भितून असल्या कारणां लागून तेजे फंक्शनिंगाचेर अफेक्ट जाता काय ना. फंक्शनिंग म्हणजे त्याच्या अभ्यासाचेर परिणाम जाता किंवा तेजी फ्रेंडशीप करपा खातीर ताका डिफिकल्टी जाता जाल्यार ते आमकां चॅक करपाक जाय. आणि लास्टली अदर हेल्थ कंडिशन्स आमी सदांच रूल आउट करपाक जाय. हियरिंग, विजन डिफिकल्टीज ह्यो सगळ्यो बाकीच्यो ज्यो कंडिशन्स असता त्यो आमी रूल आउट करून उडोवपाक जाय. ओके, त्यो सपोज रूल आउट केल्यो जाल्यार आमी एक वेळ म्हणू शकता की ADHD आसूं शकता भुरग्याक. ओके, ADHD आसपा खातीर सुद्दां कन्फर्म करपा खातीर फक्त डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन हे करूं शकता. ओके, आता खूबशे रिसर्च असे म्हणटा की ज्या भुरग्यांक किंवा ज्या अडल्ट्सांक ADHD असता तांकां फ्रंटल लोबान डिफिकल्टी असता. फ्रंटल लोब म्हणजे तो भाग जो आमच्या कपळाच्या फाटल्यान आसा. फ्रंटल लोब आमच्या ब्रेनाचो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असता. आता आमी पळोवया फ्रंटल लोबाचे कितें फंक्शन्स असता. तर फ्रंटल लोबाचे 4 फंक्शन्स असता. ओके, याद दवरपा खातीर तुमी STOP हो शब्द याद दवरूं शकता. S स्टँड्स फॉर स्टॉप. ओके, तर फ्रंटल लोब आमकां सांगता की केन्नाय डेंजर येयलो, केन्नाय कितें आमी रॉंग डिसिजन घेवपाक गेली जाल्यार फ्रंटल लोब आमकां स्टॉप करता. तो आमकां कंट्रोल करपाक शिकयता की राव, अशें करूं नाका, हो तुजो रॉंग डिसिजन आसा, हितून कॉन्सिक्वेन्स वेगळे जावं शकता. नेक्स्ट जो आसा तो म्हणजे T स्टँड्स फॉर थिंक. तर फ्रंटल लोब आमकां थिंक चिंतपाक मदत करता, रिजन दिवपाक मदत करता, प्रॉब्लम सॉल्व करपाक मदत करता. सपोज एक सोल्युशन वर्क जायना जाल्यार दुसरें सोल्युशन काडपा खातीर आमकां मदत करता. देन O फॉर ऑर्गनायज. फ्रंटल लोब आमकां ऑर्गनायज करपाक मदत करता. आमची बुकां कशी दवरपाक जाय, आमचे कपडे कशे दवरपाक जाय हे सिस्टमॅटीक दवरपाक मदत करता. तशेंच ऑर्गनायज आमच्या टायमा बद्दलूय जाता. ओके, सपोज आमकां 9 पावपाक जाय जाल्यार आमकां फ्रंटल लोब आमकां टायम मॅनेज करपाक शिकयता. सो 8:30 आमकां भायर सरपाक जाय घरांच्यान. ओके, तेज्यान पयलीं आमकां एटलिस्ट 8 o'clock पर्यंत फूल रेडी जावन रावपाक जाय. सो अशें स्टेप बाय स्टेप आमकां टायम ऑर्गनायज करपाक मदत करता तो आमचो फ्रंटल लोब. आणि लास्टली परफॉर्म. जे कितें आमी चिंतता एक्टिविटी, जे कितें आमी करपाक सोदता ते आमकां परफॉर्म करपाक, घडोवन हाडपाक आमकां फ्रंटल लोब मदत करता. तशेंच फ्रंटल लोबाचें आनी एक इम्पॉर्टंट काम आसता तें म्हणजे वर्किंग मेमरी. ओके, सपोज आमी कितें वाचता आनी वाचून वाचून आमी लास्ट लायनीचेर पर्यंत पावली जाल्यार आमचो फ्रंटल लोब आमकां मदत करता की आमी पयलीं कितें वाचलेलें, फर्स्ट लायन कितें आसलेली, हे सगळें आमकां कामां करपा खातीर फ्रंटल लोब मदत करता. खुबशे रिसर्च अशें म्हणटा की ज्या भुरग्यांक किंवा ज्या अडल्ट्सांक ADHD आसता तांकां ही 4 फंक्शन्स करपाक डिफिकल्ट जाता. ADHD जे भुरग्यांक आसता किंवा ज्या अडल्ट्सांक आसता तांकां ही 4 फंक्शन्स ती कित्याक करपाक पावना हें आमी आतां पळोवन घेवया. खुबशे रिसर्च अशें म्हणटा की तांच्या ब्रेनान एक डोपामीन, ओके, जाका आमी न्यूरो ट्रान्समिटर म्हणटा, डोपामीन इज अ न्यूरो ट्रान्समिटर, तो तांच्या ब्रेनान सारको रेगुलेट जायना. ओके, तुमी ह्या पिक्चरान पळयता आसतली जी लॉंग ग्रीन लायन आसा, लायट ग्रीन, ओके, तो डोपामीन. ओके, आनी जो फ्रंटल लोबा कडेन पर्यंत वयता. खुबशे रिसर्च अशें म्हणटा की हो डोपामीन जो आसता हो कमी लेवलान आसता ज्या भुरग्यांक, ज्या अडल्ट्सांक ADHD आसता. त्या कारणां लागून तांकां हे सगळे 4 फंक्शन्स तांकां करपाक डिफिकल्ट जाता. आणि डोपामीन सारको नासल्या कारणां लागून तांचो ब्रेन एक रेसर कार कशी जाता आणि ह्या रेसर काराक सायकलीचे ब्रेक आसता. ओके, सो तुमी इमॅजिन करूं शकता सपोज रेसर काराक सायकलीचे ब्रेक दिले जाल्यार कितें जातलें. एक तर गाडी पोरतातली नाल्यार ऑफ ट्रॅक वचतली. वाय इज इट इम्पॉर्टंट टू एड्रेस ADHD? कित्याक आमकां इम्पॉर्टंट आसा ADHD एड्रेस करपाक?
खुबशे फावटी ज्या भुरग्यांक ADHD असता किंवा ज्या अडल्ट्सांक ADHD असता तांच्या पियर रिलेशनशिपान मातशें तांकां डिफिकल्टी असता बिकॉज ही भुरगीं खूब हायपर एक्टिव्ह असल्या कारणान लागून किंवा तेंचे कडेन पेशन्स इम्पल्सिविटी असल्या कारणान लागून ती तेंचे जे रिलेशनशीप असता ते सदांच डिसरप्टेड कशें असता सो दुसऱ्या भुरग्यांक अशें दिसता की हो सदांच इम्पेशंट आसा हेका खेळपाक कळना हो सदांच झगडटा सो ती भुरगीं मागीर ह्या भुरग्याक पयस करता की तूं आमच्या वांगडा खेळूं नाका तूं आमच्या वांगडा उलोवं नाका सेकेंड इज डिफिकल्टी विथ लर्निंग ओके ही भुरगीं हुशार असता ज्या भुरग्यांक ADHD असता ती भुरगीं एक्चुली हुशार असता ओके जस्ट बिकॉज तांकां इनअटेन्शन आनी कॉन्सन्ट्रेशन डिफिकल्टी असल्या कारणान लागून तांकां लर्निंग म्हणजे शिकपाक किंवा याद दवरपाक डिफिकल्टी जावं शकता ओके पण सपोज तेंच्यांनी कॉन्सन्ट्रेट करून तेंच्यांनी रीड केलें किंवा वाचलें ओके जाल्यार तांकां रोखडें याद दवरूं शकता ती and lastly higher risk of injuries because तांकां ती इम्पल्सिविटी रेस्टलेसनेस हे असल्या कारणान लागून तांकां खंय कशें उडकी मारपाक जाय कितक्या फास्ट सायकल चलोवपाक जाय हेंचो ताका अंदाज कळना ओके आनी खुबश्या फावटी मागीर इंजरीज जावपाचे रिस्क आसता वॉट यू कॅन डू लर्न अबाउट ADHD जाता तितके ADHD बद्दल तुम्ही वाचा तुम्ही रीड करा आणि जाणून घ्या की हे ADHD म्हणजे कितें आणि कशे भुरग्यांचेर अफेक्ट जावं शकता दुसरें आसा हॅव रुटीन अँड प्लॅन वेल जाता तितको तेंच्या लायफान रुटीन दवरा आनी तांकां टायम टेबल कसो दिया ज्या कारणान लागून ते फिक्स रावतले आनी तांकां बोर जावचें ना किंवा ती कामान लक्ष तेंचे बऱ्या भाशेन उरतले की हे केल्या उपरांत आपल्याक हे करपाक जाय गिव मुवमेंट ब्रेक बिकॉज ही हायपर एक्टिविटी रेस्टलेसनेस हे तेंची बॉडी नीड असता त्या कारणान लागून तांकां आफ्टर 10 मिनिट्स समजा तेंच्यांनी कितें होमवर्क केलो कितें बसले ते कितें काम केलें तेंच्यांनी जाल्यार तांकां एटलिस्ट 2 मिनिट्स मुवमेंट ब्रेक दिवपाक जाय ओके सो ह्या मुवमेंट ब्रेकान तुमी तांकां धांवोंक वच म्हणू शकता किंवा जंप कर म्हणू शकता ट्रॅम्पोलिनाचेर किंवा सायकल चलोवन यो म्हणू शकता सो असो हो मुवमेंट ब्रेक तांकां दिवपाचो नेक्स्ट इज सेट रिमायंडर ओके सो तुमी तांकां रिमायंडर असो दिवं शकता की तुका हे टास्क करपाक जाय समजा ती TV मोबायलान पळयता ओके जाल्यार तुमी वचून एक 5 मिनटान रिमायंड करूं शकता की आतां हे TV बंद करपाचो टायम जालो ओके आनी 5 मिनटां दिता तुका आनी मागीर आपूण बंद करतली ओके और तुमी चिट्स दिवं शकता तांकां समजा तुमी तांकां कितें फाल्यां हाडपाक लायले कलर्स हाड म्हटले घरा कडल्यान ओके सो ड्रॉइंग करपाक जाय आमकां मे बी ती चान्सीस आहा की ती विसरतली हें सांगपाक ओके सो तुमी चिट्स बरोवन तेंच्या बुकाक किंवा खंयसर तांकां नोट बरोवन दिवं शकता अशें करून पेरंट्सूय पळयतली आनी तांकां याद उरतलें मागीर यूज टायमर एज मच एज पॉसिबल ओके बिकॉज टायमर हे खूब एक मोटिवेशनल फॅक्टरी कसो जावं यूज करूं शकता सो बिकॉज भुरग्यांक टायम कितको घेवपाक जाय ओके तुमी समजा म्हटलें की 20 मिनटान हें सगळें बरोवन काड ओके भुरग्यांक खबर आसना की 20 मिनटां म्हणजे कितकें तांकां अशें दिसता की 2 वरां 3 वरां आसूं शकता ओके सो जेन्ना केन्ना तुमकां टायम गावता तेन्ना तुमी हो टायमर ट्राय करूं शकता ओके हो टायमराचें नांव आहा माउस टायमर जो प्ले स्टोरार तुमी घेवं शकता तशेंच बाकीचे खुबशे विज्युअल टायमर सुद्दां आसा हितून तुमी 20 मिनिट्स म्हणून सेट केले जाल्यार अशे एप्पल्स येता आनी लास्टाक एक चीज येता आनी हो माउस सगळे एप्पल्स खायसर चीजा कडेन पावसर 20 मिनिट्स मागीर कवर जाता सो तांकां एक ते मोटिवेशन कशें जाता की हे सगळे एप्पल्स खावच्या पयलीं आपणान हें काम करपाक जाय प्लेस देम क्लोजस्ट टू यू ओके क्लासीन सपोज तुमकां ऑलरेडी खबर आहा की हो भुरगो डिस्ट्रॅक्टेड जाता जाल्यार तुमी फाटल्यान किंवा ताका खिडकी कडेन बसोवची ना रायट सो तुमी जाता तितके ताका अशा जाग्यार बसोवपाक जाय जितून ताचें लक्ष तुमचे कडेन उरतलें किंवा अशा भुरग्या कडेन बसोवपाक जाय जो तो भुरगो ह्या भुरग्याक मदत करतलो कॉन्सन्ट्रेट करपाक किंवा ताका याद करून दितलो की टिचर कितें उलयता आयक गिव
क्लियर अँड कन्सायज इन्स्ट्रक्शन, जाता तितके स्पष्ट आणि शॉर्ट इन्स्ट्रक्शन तांकां कमांड्स दिवपाक जाय, बिकॉज तेंची वर्किंग मेमरी तितकी बरी नासल्या कारणान लागून ती इन्स्ट्रक्शनान कन्फ्यूज जावपाचे चान्सीस असता. सो जाता तितके शॉर्ट आणि सिंपल इन्स्ट्रक्शन तांकां दिवपाक जाय. तशेंच रिवॉर्ड अँड प्रेज इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि हे फक्त ज्या भुरग्यांक ADHD असता तांकांच न्हू, तर इन जनरल खंयच्या भुरग्याक खंयच्या एडल्टाक तुम्ही रिवॉर्ड आणि प्रेज दिता तेन्ना सगळ्यांकूच बरें दिसता. ओके, सो इवन स्मॉलेस्ट ऑफ थिंग्स तेंच्यांनी कितें इम्प्रूव केले, किंवा ती 10 मिनटात बसताली पण एक दीस ती 20 मिनटां बसली जाल्यार तांकां प्रेज करपाक जाय. नाव what can be done at home and how can teacher help? की तुम्ही पॅरंट्सांक कितें सजेस्ट करू शकता, आणि आता जे स्ट्रॅटेजीस हांव सांगतले ते फक्त ज्या भुरग्यांक ADHD असता तांकांच न्हू, तर इन जनरल खंयच्या भुरग्याक हे बेनिफिटूच जातले. तुम्ही सजेस्ट करू शकता ईट फूड्स रिच इन प्रोटीन, की प्रोटीन ज्या फूड्सान असता, चिकन, मागीर फिश, दूध, एग, बीन्स, ओके, हे जेवण खाल्यार चड बरें. बिकॉज प्रोटीन जेन्ना आमी खाता तेन्ना आमच्या ब्रेनान जो डोपामीन असता तो आनीक रिलीज जाता बऱ्या भशेन, आनी डोपामीन बीन कित्याक हेल्प जाता, कित्याक इम्पॉर्टंट असता, की बिकॉज तो आमचें कॉन्सन्ट्रेशन अटेन्शन वाडयता. तशेंच डेली फिजिकल एक्टिविटी, घरा कडेन एटलिस्ट 1 hour to 2 hours तांकां फिजिकल एक्टिविटी दिवपाक जाय. तांकां मे बी सायकलिंग व्हरपाचें, किंवा तांकां फुटबॉल खेळपाक दिवपाचें. नेक्स्ट इज स्लीप ही खूब इम्पॉर्टंट असता भुरग्याच्याच लायफान न्हू, तर इवन अडल्ट्स आमकां सुद्दां खूब ही बरी. ओके, सो हांगासर हांवें एक चार्ट घातला आणि तुम्ही पळोवंक शकता की न्यू बॉर्न 0 to 3 months तांकां एटलिस्ट 14 ते 17 वरां झेम मेळपाक जाय. प्री स्कूल ग्रुप जी 3 ते 5 वर्सांची भुरगीं आसता तांकां एटलिस्ट 10 hours to 13 hours झेम मेळपाक जाय. आनी एक इम्पॉर्टंट जे झेम कित्याक बरी आसपाक जाय, की बिकॉज जेन्ना आमी न्हिदता तेन्ना खुबशे आमचे सेल्स जे डॅमेज जाल्ले असता ते आमचे ऑटोमॅटिकली रिपेर जाता, आमची बॉडी रिपेर जाता, आमची बॉडी हील जाता. ओके, सो त्या खातीर ही झेम खूब इम्पॉर्टंट असता. आनी तुमीच विचार करा, समजा तुमकां एक दीस झेम गावूंक ना सारकी, जाल्यार दुसऱ्या दिसा तुमी कॉन्सन्ट्रेट करपाक पावतली ना, रायट. नेक्स्ट तुम्ही पेरंट्सांक सजेस्ट करू शकता की स्क्रीन टायम जाता तितको त्यांचो मॅनेज करा. हांगासर हांवें एज वायज कितकी स्क्रीन्स पळोवपाक जाय. स्क्रीन्स म्हणजे सगळे टॅबलेट, मोबायल, TV हे सगळे स्क्रीन्सान येता. ओके, सो अंडर 2 years जाल्यार नो स्क्रीन एक्सपोजर एट ऑल. देन 4 to 6 years एटलीस्ट 40 minutes तुम्ही TV किंवा मोबाईल स्क्रीन्स दिवू शकता विथ अडल्ट मॉनिटरींग. ओके, अडल्ट सायडीक आसपाक जाय. कित्याक हे मॅनेज करपाक जाय, बिकॉज एस्पेशली रातचे न्हिदच्या पयलीं तांकां एटलिस्ट 2 hours तरी स्क्रीन्स दिवपाक जायना. बिकॉज जेन्ना आमी स्क्रीन्स पळयता तेन्ना स्क्रिनींच्यान एक ब्लू लायट कशी येता जी आमचे स्लीप हॉर्मोन असता, झेम येवपाचे हॉर्मोन्स असता ते आमचे डिसरप्ट करता. आनी तितून मागीर कितें जाता, समजा म्हाका 10 झेम पडटाली आनी हांव TV पळयतालें तेज्यान पयलीं, जाल्यार म्हाजी झेम फुडें वयतली, म्हाका एक वेळ 12 1 बीन झेम पडटली. सो त्या खातीर मॅनेजींग स्क्रीन टायम इज व्हेरी इम्पॉर्टंट. लास्टली मेडिकेशन्स जे फक्त डॉक्टर प्रिस्क्रायब करू शकता एकदा ADHD हे डायग्नोसीस कन्फर्म जातकीर. हांगासर थोड्या हांवें वेबसायटींची नांवां बरयलां जी तुमी रेफर करू शकता ADHD बद्दल चड जाणपा खातीर. तसोच हो एक बूक आसा, हाव टू टॉक सो लिटल किड्स विल लिसन, जो आमी पेरंट्सांक आनी टिचर्सांक सजेस्ट करता. आय होप ही व्हिडिओ तुमकां हेल्प जातली. कितें तुमकां कमेंट आसा किंवा तुमकां कितें क्वेश्चन करपाक जाय तर तुमी कमेंट करू शकता ह्या व्हिडिओचेर. थँक्यू सो मच.